व्हिडिओ कॉल चालू आहे पूजाचा. हे बघ पूजा ब्लॉग 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 मध्ये दाखवा ना मला. ठीक आहे तुला दाखवते ना मग. बायकोने व्हिडिओ कॉल केलाय. बायकोने नवऱ्याने बायकोला व्हिडिओ कॉल केला. चल राहू दे राहू दे. हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. सगळ्यात आधी तर ऋतू आणि पूजा ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाओ. तर चला तर आता व्हिडिओची सुरुवात झाली आहे. आणि या आधीचे 2 व्हिडिओ तुम्ही बघितलेच. पहिला गंगासागरचा आणि दुसरा कामाख्या आणि गुवाहाटी दर्शनाचा. तर दोन्ही ब्लॉग खूप छान होते आणि सगळ्या कमेंट वाचल्या आम्ही दोघांनीही. तर मिस्टरांना पण खूप छान वाटलं कमेंट वाचून. आणि तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि आजचाही व्हिडिओ खूप छान असणार आहे, त्यामुळे तुम्ही ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा. चला तर सर्वांना माझा नमस्कार. आता आम्ही कामाख्याचं दर्शन करून निघालो होतो रस्त्यामध्ये. तर रस्त्यामध्ये आम्ही डिझेल टाकायला थांबलो होतो गाडीमध्ये. तर बघू शकता हा पेट्रोल पंप मला तुम्हाला शेअर करूसं वाटलं बिकॉज खूप छान बांधलेलं होतं. बांधलेलं म्हणजे डोंगर फोडून हा आतमध्ये होता हायवेच्या एकदम साईडला. आणि मग तिथून आम्ही निघालो मेघालयासाठी म्हणजे आम्ही आता पहिलं चाललो होतो शिलाँग म्हणजे मेघालयाची कॅपिटल आहे. तुम्हाला तर पुढे दिसेलच. आम्ही टाटा सुमो ही गाडी केली. तुम्ही बघितलंच मागच्या पार्टमध्ये आम्ही त्या गाडीमध्ये सामान वगैरे वरती ठेवलं होतं. तर त्या गाडीचं आम्हाला रेंट गेलं 3 दिवसासाठी 18,000 रुपये. तर मेघालया हे एक स्टेट आहे. तर हे गुवाहाटीपासून फक्त 4 तासाच्या रस्त्यावरती आहे. तुम्ही बघू शकता खूप छान निसर्ग आहे इकडे. म्हणजे इकडे सगळा निसर्गच आहे. तुम्हाला बघायला खूप मजा येईल. कारण की आम्ही म्हणजे प्लॅनमध्ये तसं ठरवलंच होतं की 3 दिवसामध्ये इकडे जाऊ. कारण की इकडे एकदम आल्यावरती माइंड फ्रेश झाला आणि खूप छान वाटलं. म्हणजे निसर्गाचं एकदम छान उदाहरण म्हणजे मेघालया. जसं काश्मीरमध्ये आपल्याला बघायला भेटतं तसंच आहे. तुम्ही आता बघू शकता इकडे सुपारीचे झाडं एकदम सरळ. इथे सुपारीची शेती जास्त होते. म्हणजे आपण ते बघू शकतो की देवाला वापरतात ती सुपारी. अजून ती पाण्यात टाकते ती सुपारी. ते जास्त उत्पादन इथेच होतं. बराच वेळ ट्रॅव्हल केल्यानंतर आम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली होती. बिकॉज दुपारचे 3 वाजले. तर आम्ही सकाळी नाश्ता वगैरे पण केला नव्हता. मग रस्त्यामध्ये आम्हाला हा ढाबा लागला हायवे ढाबा. आणि आम्ही सगळे इथे थांबलो जेवण करण्यासाठी. बघा मागे बघा सगळे झाडं सुपारीचे एकदम स्ट्रेट. इथे सुपारीची शेती जास्त आहे. चला बसा जेवायला बसा. जसं तुम्हाला माहिती आहे की बाहेर गेल्यावर जेवणाचे हाल असतात. त्यामुळे काय चांगले भेटेल काय नाही ते आपल्याला कळणार नाही. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी व्हेज थाळी ऑर्डर केली जेणेकरून आम्हाला जेवण चांगलं जेवता येईल. आणि त्यात पण तुम्ही इतक्या सगळ्या भाज्या बघताय पण त्यात फक्त पनीरची भाजी जरा चांगली वाटली आम्हाला. पण तरी बाकीचं पण ठीक होतं. आम्ही सगळ्यांनी पोटभर जेवण केलं. पुन्हा आमच्या पुढच्या प्रवासाकडे निघालो म्हणजे नेक्स्ट लोकेशनकडे. खूप छान लोकेशन आहे. तुम्ही बघशालच पुढे. त्याचं नाव आहे एलिफंट वॉटरफॉल. तर ही त्या वॉटरफॉलची एंट्री आहे. इथे तुम्ही बघताय पुढे. आतमध्ये जाण्यासाठी त्या लेडीजने आमच्याकडून 50 रुपये चार्ज घेतला. म्हणजे पार्किंग चार्ज येतो ॲक्च्युली. आणि पुढे परत पर पर्सन आतमध्ये जाण्यासाठी 10-20 रुपये ते घेता. आणि इथं आम्ही गाडी वगैरे पार्क केली. खूप छान वातावरण एकदम मोठमोठे झाडं. जसं काय आपण असं वाटतं की काश्मीरमध्ये आलो आहे. इथले वातावरण खूप निसर्गरम्य होते. आणि पर्यटक लोकांची पण खूप गर्दी असते. तुम्ही बघू शकता किती गाड्या इथे पार्क केलेल्या आहे. काय मग कसं वाटतंय? एकदम छान आहे. वातावरण खूप छान आहे. एकदम फ्रेश वाटलं. एकदम थंड. न्यू काश्मीर आहे. काश्मीरपेक्षा काय ते झाडी काय ते डोंगर काय पुढं काय ती गुवाहाटी काय ती दाढी. आमदाराची डायलॉग. काय ते सेलॉंग सिटी मध्ये आपण आता शिलाँग मेघालयाची कॅपिटल आहे. कॅपिटल. चलो आता आम्ही वॉटरफॉलकडे चालले. तुम्ही बघताय इथे खूप सारे शॉप्स आहे इथे प्रिमायसेसमध्ये. आणि तुम्ही बघितलं सगळे किती आनंदात होते इथे आल्यानंतर. कारण मागच्या 2 दिवस आम्ही खूप गरमीमध्ये काढले. कोलकातामध्ये खूप गरमी होती पण मेघालयामध्ये आल्यानंतर खूप थंड वाटलं गारगार वाटलं. त्यामुळे सगळेजण एकदम फुलासारखे फुलले. निसर्गरम्य असल्यामुळे सगळ्यांना एकदम भारी वाटत होतं. आणि सगळ्यांना फिरायला पण एक चांगला उत्साह आला होता. त्याच्यामुळे सगळे एकदम आनंदामध्ये होते. आता तुम्ही बघताय इथे हे कपल शूट करते त्यांच्या ट्रेडिशनल कपडे घालून. इथला ट्रेडिशनल आहे खासी ट्रेडिशनल. आम्ही पण घातले पुढे तुम्हाला दिसेलच.
आता चाललो आम्ही खाली वॉटरफॉलकडे. एक नंबर वॉटरफॉल आहे बघ. खूप छान असा वॉटरफॉल आहे. खूप छान दिसते बघ. तर आम्ही इथे पोहोचलो. तुम्ही बघता आम्ही इथे सगळेजण फोटोशूट करतोय. आणि हा वॉटरफॉलचा फक्त पहिला टप्पा आहे. अजून ते खाली पण खूप जायचं आहे. ते आम्हाला नंतर समजलं. खाली पण खूप छान वॉटरफॉल आहे. तिथे आम्हाला डायरेक्ट पाण्यामध्ये उतरता आलं. तुम्हाला दिसेल बघा. कसं आहे मग वॉटरफॉल? खूप छान, मला खूप आवडलं. आम्हाला इथे परत खाली चालू आहे पायऱ्यांनी. खूप छान असा नजारा आहे. इथे मस्त पाण्यावरती ब्रिज बांधलेला आहे. एक नंबर. खतरनाक पॉइंट आहे. फोटो काढू ते उभं राहून दाबा चाल. यस चलो नीचे. संपूर्ण वॉटरफॉल येतोय खाली मस्त एकदम. खूप छान आहे. मम्मी खाली उतरती पण मम्मीला टेन्शन आलं वर चढायचं. अरे खूप वरती ते. आम्ही खूप साऱ्या पायऱ्या उतरून खाली आलो. हा वॉटरफॉल पण खूप खाली होता. म्हणजे वॉटरफॉलच्या जवळजवळ 3 टप्पे. तुम्ही जो वर बघितला तो आणि हा खाली. खालच्या वॉटरफॉलमध्ये आपण ॲटलिस्ट पाण्यामध्ये जाऊ शकतो. आणि इथे पाणी पण एकदम थंड आणि छान होतं. तुम्ही बघताय आता आम्ही इथे सगळेजण ग्रुप फोटो पण काढतो 1-2. हे साईडचं कपल आमच्यामध्ये नाही आहे. त्यांचं कपल शूट चालू आहे. आज पूजा नाही त्यामुळे जरा एकट्याच वाटतं फोटो काढायला. आणि पूजा तिथं परत काही वेगळं केलं असतं ते मम्मीसोबत फोटो काढले मस्त. वॉटरफॉल बघा किती छान आहे. खूप थंड पाणी एकदम एकदम फ्रीजमधलं पाणी आहे. आणि एकदम नितळ आहे. बघ तुम्ही खालची दगड पण बघू शकता. खूप छान एक नंबर. बघा खूप नितळ पाणी आहे. आपला एक फोटो घ्या. हा फोटो घ्या. तर वॉटरफॉल बघून झाल्यानंतर आम्ही सगळे वर आलो. वर त्यानंतर सगळे खूप दमलेले होते. मग सगळ्यांनी थोडा रेस्ट केला, बसले होते. मग बाजूलाच तुम्ही बघितलं मगाशीच खासी ट्रेडिशनल इथला जो ट्रेडिशनल आहे ते घालून लोक फोटोशूट करत होते. मग इथे बाकीच्या घरच्यांना पण मामीन त्यांना पण ते कपडे घालण्याचा मोह झाला. ते पण बोलले की आपण पण हे ट्रेडिशनल ट्राय करू व मस्त फोटो काढू. मग त्यानिमित्ताने सगळ्यांनी परत तेच पेहराव त्यांचा घातला. मामींनी मी मग नंतर शूट वगैरे केलं. पुढे तुम्हाला दिसेलच, बघत राहा. तर ह्या ज्या ताई आहे ह्या मामीच्या भाऊजा आहे व त्यांची मुलगी. इथे मागे बघताय तुम्ही वॉटरफॉलचा बॅनर लावलेला आहे व तिथे सगळेजण फोटोशूट करत आहे. मामीचं लुक दाखवा. खासी ट्रेडिशनल ड्रेस खासी. आणि सगळे खासी ट्रेडिशनलचे कपडे घालून रेडी झाले होते. आणि मम्मीची पण खूप इच्छा होती की मी खासी ट्रेडिशनल घालावा. आणि मम्मी सारखी म्हणत होती की घाल बाहुबलीसारखा दिसशील. तर मी पण विचार केला की चला आता आपण एक नवीन ठिकाणी आलेलो आहे तर इथं पण नवीन काहीतरी आपण ट्राय करू. आता असं पण आपण ते कधी घालत नाही. त्याच्यामुळे मग मी पण रेडी झालो. आणि ह्या मॅडम आहेत त्या मला फेटा वगैरे घालताय. सगळे पोशाख वगैरे त्यांनी मला दिला. तर मग मी पण आता रेडी होतोय. चला आता माझा लुक तुम्हाला पुढे दिसेलच. कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी आईचा खासी ट्रेडिशनल ड्रेस घालून तयार झालोय. कसं दिसतंय सांगा. कसं दिसतंय मामी सगळे. छान दिसतंय. युद्धाला चालले. आम्ही आता युद्ध लढायला चाललोय. बाहुबली मधील शेवटचा मावळा आहे. बॅनर लावलेले आहे. आईतला ट्रेडिशनल आहे यांचा खासी म्हणून. हे बघा मेला राहतो हा काहीतरी 29 नोव्हेंबरला असतो इथे. खूप छान पोस्टर लावलेले आहे. हे डान्स वगैरे करतात याच्यामध्ये. पुरुष सगळ्या महिला आहे. हे बघा किती छान आहे. लहान मुलं होते इथले.
यांनी आम्हाला हा पेवराव घातला आहे, तर ते सांगतील की याच्याबद्दल हे कसं आहे नेमकी गाड्यांच्याबद्दल एक क्यू पहनते और कब पहनते क्या है इसके बारे में? ओके 23 नवंबर। ये ट्रेडिशनल ड्रेस है जो ट्रेडिशनल डांस में पहनते हैं। ओके, मतलब उस दिन आपके इधर का फेस्टिवल होता है, हाँ। गांव का फेस्टिवल। हाँ, जैसे कि व्यू होता है ना, वैसे हमारा शादनोकरम होता है। कौन सा? शादनोकरम। शादनोकरम। ओके, चलो थँक्यू। इथे मस्त शोच्या वस्तू आहे। ते घ्यायचं का गणेश आपल्याला? हे धनुष्यबाण बघा, धनुष्यबाण अरे गणेश हा? मोर कुठं मोर आहे? हे काय घ्यायचं? कुठं मोर हे आहे? काय? हा, कितीला? हे किती काय मोर? हे किती काय? 50। मोर बघा किती छान आहे हा। घ्यायचा का आपल्याला? हा, इथं हरिण वगैरे पण तुट जाएगा ना इतना दूर नहीं जाने के लिए। पेट में दर्द ए हे दाखव भाई, चिरा खाऊन हत्यार वगैरे झाला। चलो घ्यायचा का मोर? मम्मी इथे झोका खेळते मस्त। मम्मी यश बाबा फोन खेळत बसलाय। दादू ईशा मामा मामा अभी छोटा बच्चा बन गया है। छोटे बच्चे की तरह घूम रहा है इधर। मेघालय मध्ये आहे एकदम मस्त सिटी मेघालय, शिलांग मेघालय, डाउकी। खूप म्हणजे खूप भारी वाटते, खूप थंड वाटते इथे। असं वाटतं AC चालू आहे, एक नंबर वातावरण, एक नंबर। मम्मी झोका झुलते मस्त निवांत मध्ये एकदम। खूप छान वाटतंय, थंड मस्त गार असं। घ्या घ्या, मजा घ्या मजा। तुम्हाला गरम झालं होतं, आता मस्त थंड घ्या आता। हे झाड एकदम छान काश्मीर सारखे। अंधार झालाय। तर मग आमचा इथे वॉटरफॉल बघून झाला, खासी ट्रेडिशनल पण ट्राय केलं व आम्ही आता पुढे निघालो। वातावरणामध्ये खूप गारवा वाढला होता आणि एकदम फॉगी वातावरण झालं होतं। मग त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यांना भुका पण खूप लागल्या होत्या। मग आम्ही एक ठिकाणी थांबलो, तिथले मी व्हिडिओ नाही घेऊ शकलो कारण की अंधार पण झालेला होता आणि टाईम पण झालेला होता। मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर तिथे बाजूलाच एक रूम घेतला। तुम्हाला मी सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच नेक्स्ट ब्लॉगमध्ये। सर्वांना गुड मॉर्निंग। आता आम्ही तयार झालोय। आता आम्ही चेरापुंजी इथे साईट सीइंग करणार आहे। रात्रभर पाऊस होता, सकाळी जवळजवळ 7 वाजेपर्यंत धुकं होते। 9 वाजेपर्यंत धुकं होते। आता पाऊस उघडला, आम्हाला फिरायचं म्हणून इथे थांबलो होतो आम्ही मागे। थोडंसं काम चालू इथे। आपली सकाळच झाली। हा, इथं चला आता तुम्हाला बाकीचं दाखवतो आज आम्ही काय काय फिरवते। हा, तर सकाळचे 10 वाजत होते, आम्ही सगळेजण रेडी झालो होतो नेक्स्ट लोकेशनला जाण्यासाठी। आता हा समोर बघतो आमचा रूम आहे आणि हा रूम समोरील रस्ता। मस्त वातावरण होतं एकदम। आता आमचं नेक्स्ट लोकेशन असणार आहे 7 सिस्टर वॉटरफॉल। एकदम भारी, एकदम निसर्गाच्या खुशीत लपलेला वॉटरफॉल होता। अजून पण इकडे धुकं पसरलेलं आहे। आम्ही आता इकडे आलो 7 वॉटरफॉल बघायला। बघ होता इथे पण आता धुकं जसे काय पाण्यासारखे वाहत आहे, एकदम स्मोकी आहे। अरे तर बोलले 10 मिनिटामध्ये हे 10वेने निघून जाईल, तेव्हा तुम्हाला ते दिसल। आता इथे खाली 7 वॉटरफॉल बघायचं पण तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण धुकं ढग एकत्र झाले, काही समजत नाही पुढं काय आहे। इथे खूप छान असा वॉटरफॉल आहे पण तो आम्हाला दिसत नाही कारण की इथे धुकं पडलेले आहे। आता बघू शकता 1 मिनिटामध्ये किती चेंज झालं। 1 मिनिटामध्ये हे धुकं जे वर चालले थोडं दिसायला लागले। आता बघू, ते बोलले 10 मिनिटं थांबा, 10 मिनिटात दिसेल। इकडे पण थोडं क्लिअर, तिकडे तिकडे 7 वॉटरफॉल तिकडे बघा, नजारा खुललेला आहे 7 वॉटरफॉल। एकदम भारी नजारा आहे बघा। तुम्ही बघू शकता किती छान नजारा होता आणि हा नजारा फक्त आमच्यासाठी 5 मिनिटासाठी खुला झाला होता कारण की तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं की 7 सिस्टर वॉटरफॉल कसा आहे आणि लगेच पुढच्या 5 मिनिटात दुकाने ते परत झाकलं गेलं। 7 सिस्टर वॉटरफॉल बघून झाल्यानंतर आम्ही चाललो होतो डबल ड्राईव्ह वॉटरफॉलला
आणि तुम्हाला मी एक सांगतो की इथे जास्त करून वॉटरफॉल होते चेरापुंजीमध्ये, पण मग असं वाटलं नाही की प्रत्येक वॉटरफॉल बघताना एकदम वेगवेगळी वाईब होती. म्हणजे प्रत्येक वॉटरफॉलचा आकार किंवा म्हणजे आपण जे बघतोय नैसर्गिक एकदम वेगवेगळं होतं, त्याच्यामुळे अजिबात बोर झालं नाही. आणि प्रत्येक ठिकाणी असं वाटतं की नाही आपण काहीतरी नवीन बघतोय. तर आता आम्ही बघतोय तुम्ही, आम्ही खाली चाललो आहे डबल ड्राईव्ह वॉटरफॉलला. हा पण खूप खाली होता उतरून, एकदम असा निसर्गामध्ये. बघा मम्मी उतरते खाली आणि इथे साईडला तुम्हाला दिसेलच आपण जे गणपतीला वापरतो केवड्याची पानं, ते पण इथे त्याची शेती आहे. ते बघा केवढंच झाड आहे, केवड्याचे जे आपण गणपतीला वाहतो ते. गणपती बाप्पाला वाहतो केवडा किती मोठमोठे झाड आहे बघा. आरती केल्या गणपतीला. अजून पण आतमध्ये वॉटरफॉल चाललोय. बीच सारखी माती बीच. हे देखो इसको बोलते हैं लोकेशन. एकदम क्रिस्टल क्लियर वाटर आहे. एक सेकंड आला. इकडे परत धुकं तयार झालेले आहे. 1 मिनिट पण एकदम क्लिअर होतं. मम्मी फुल मजा घेते. हा मम्मी तर फुल मजा घेते. हलका हलका पाऊस पण पडतोय. पाऊस म्हणजे तेच हवेने पाणी इकडे येतंय, एकदम छान वाटतंय. मम्मी पण त्या वाईबमध्ये एकदम धुंद होऊन गेली. त्यामध्ये मामा आणि मामी पण मस्त त्यांचा कपल शूट चालू आहे. ही उभी व्हिडिओ होती पण मी तरी पण टाकली याच्यामध्ये. आम्ही आता वरती आलोय. खूप खाली होतं पाणी, आता पाऊस पण चालू झाला. इकडे अचानक क्लायमेट चेंज होतं, मध्येच धुकं मध्येच पाणी दाखवते. हा ठीक आहे चला आता आलोय वर, पण आता पाऊस सुरू झालाय. बरं आम्ही छत्री नेलेली होती, ड्रायव्हर बोलला होता आम्हाला घेऊन जा. चलो तर आमचा तो वॉटरफॉल बघून झाल्यानंतर आम्ही न्यू लोकेशनला आलो. मौसुमाई केव खूप छान आणि थ्रिलिंग केव होता, तुम्हाला पुढे दिसेलच. आता हे इथं त्याच्या आजूबाजूला शॉपिंगसाठी खूप सारे दुकानं होते. ते बघितल्यानंतर मम्मी लगेच तिथे गेली, कारण की तुम्हाला माहितीच आहे पूजाला स्वेटर खूप आवडता. त्यामुळे मम्मी लगेच तिथे शॉपिंग करण्यासाठी गेली. वहिनींना आणि पूजाला मम्मीने पोंचो घेतला आणि खूप साऱ्या शॉपिंग पण केली. तुम्ही ते बघितलंच मागच्या काही व्हिडिओमध्ये. आणि ते तुम्ही बघताय बाकीचे पण सगळेजण शॉपिंग करताय. मामा मामी, मामीचे भाऊजे वगैरे. ते रेनकोट वगैरे बघूच येते, कारण की आम्हाला आतमध्ये केवजला जायचं होतं ना, तर केवजला थोडंसं आतमध्ये पाणी पडतं, त्यामुळे ते रेनकोट वगैरे घेत होते. अभी हमारा तिकीट आहे 30 रुपये तिकीट आहे. आता इथे केव आहे, केव मौसमी केव चालमध्ये चाललोय. आणि आता रेनकोट घातलाय, चाललोय आतमध्ये. तिथे खाली पाणी आहे. आता इथून पाण्यातून जायचं आम्हाला पुढे. चलो थोडंच पाणी आहे. काय मम्मी थंड थंड पाणी फुल. पहाड़ों के बीच नहीं, पहाड़ों के नहीं पत्थरों के बीच. मम्मी चालले आता इथून. खूप छोटा रस्ता आहे, अजून परत वाकून जायचंय खूप. तरी पण लाईट आणलेली इथे. पाणी पडते आता मस्त दगडांवरती. चलो इथे पायऱ्या आहे थोडस. आले वाटत एक्झिट. तो मस्त होल आहे.
तर बघा छोटीशी मुलगी इथे तुम्ही बघितलीच. हे केव खूप छान होते, खूप थ्रिलिंग. ओबड धोबड वर खाली जायचं होतं वाकून, आणि काही ठिकाणी तर पुरेशी जागा पण होती चालायला. मी खूप व्हिडिओ घेतले होते पण मला सगळे व्हिडिओचे टाकता नाही आले कारण की व्हिडिओची लेंथ खूप मोठी झाली असती. मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये दाखवलेलं आहे. रिअलमध्ये खूप भारी वाटलं इथे आणि एकदम मस्त एक्सपिरियन्स होता आमचा. म्हणजे एकदम असं जरा वॉटरफॉल झाल्यानंतर जरा काहीतरी वेगळं होतं. झाल्यावर एकदम ॲडव्हेंचरस वाटलं आम्हाला. आणि आता हा एक्झिट आहे, तुम्ही बघू शकता. मम्मी आता इथून बाहेर आली. असं वाटतच नाही की त्या झाडांच्या आतमध्ये की इथे केव असू शकते. वरती पूर्ण एकदम असं जंगल सारखं झाडांनी कव्हर केलेलं आहे. आता आम्ही बाहेर चाललोय. कसं वाटलं मम्मी मग केव्ह मध्ये? एकदम ॲडव्हेंचरस होतं. खाली वर उबड खाबड पाणी, गुहेपेक्षा पण डेंजर होता. हां चला. त्यात बघा छोटी मुलगी पण इथे आली होती. फुल झाडांमध्ये. आता इकडून एक्झिट, आम्ही आता एक्झिटला चाललोय. चल मम्मी. तर आम्ही ते बाहेर आल्यानंतर मस्त इथे लाईव्ह म्युझिक चालू होती. आम्ही म्युझिक ऐकली व पुढे जायला निघालो. आम्हाला सगळ्यांना खूप भूक पण लागली होती. मग आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. पण मग बाकीच्या तिथे जेवण केलं. मला केवढं आवडलं नाही कारण की ते मला सूट नव्हतं होत, त्याच्यामुळे मी काही जास्त खाल्ले नाही. त्याच्यानंतर मग पुढे जाऊन मी मॅगी वगैरे घेतली. तुम्हाला पुढे दिसेलच. ऑरेंज रूट्स प्युअर व्हेज रेस्टॉरंट. तर हा माझा मामाचा मुलगा आहे यश. याचे केस खूप वाढलेले होते. मामी त्याला सारख्या म्हणायचं कट कर कट कर, पण त्याने केट नाही केलं. त्याच्यामुळं मामीने त्याची बोनी बांधली वरती. बघा, तुम्हाला तर माहितीच अशा वातावरणामध्ये मॅगी खायला खूप भारी वाटतं. त्याच्यामुळे मी मॅगी नेहमी खातच असतो बाहेर कुठे गेल्यावरती. बाय बाय. फिर आएंगे तुम्हारे पास. चला. मग आमचं सर्वांचे जेवण वगैरे झाले. मग आम्ही परत पुढे निघालो न्यू केव बघण्यासाठी, अरवाहा केव. आता इथे पोहोचलो आम्ही. तुम्ही बघू शकता इथे पण खूप फॉग आहे. अरवाहा केव चला दाखवतो मी. याच्यामध्ये जास्त शूट नाही केलं मी बिकॉज थोडं सेम होतं. तर आम्ही एकदम फक्त थोडंसं पुढे गेलो आणि लगेच आलो कारण की परत बाकीचं पण बघायचं तर मग टाईम नसता पुरला. हे बघा, ही थोडी मोठी केव आहे आणि ती थोडी छोटी होती म्हणजे कंजस्टेड. तर ही जरा अशी एकदम अशी लांब सडक आणि मोठी. आणि ह्या केवसाठी पण एंट्री होती. इथली एंट्री 50 रुपये होती आणि तिथली 30 रुपये. आणि हे बघून झाल्यानंतर आम्ही परत पुढच्या लोकेशनला गेलो. तर जेव्हा आम्ही तिथून निघालो आम्ही आलो नेक्स्ट लोकेशनला इको पार्क म्हणून. इथे हा एक पार्क आहे. तिथून 7 वॉटरफॉलचा माझ्या मते उदय होतो. हेच ते इको पार्क आहे. इथे पण आतमध्ये जाण्यासाठी एंट्री फी आहे पर पर्सन 20 रुपीज. मग आम्ही इथे सगळेजण परत मध्ये गेलो. इथे पण पाहण्यासारखं खूप काही छान होतं. जसं मी तुम्हाला बोललो वॉटरफॉलची सुरुवात इथून होते आणि इथे समोरच असं होतं की बांगलादेशचा काही भाग दिसतो, म्हणजे पूर्ण दिसत नाही पण आम्हाला तो गाईड बोलला की इथे समोर बांगलादेश आहे आणि इथलं सगळं पाणी तिथे वाहत जातं. आणि मी असं ऐकलं की भारतामध्ये सगळ्यात जास्त पाऊस हा मेघालयामध्ये पडतो आणि ह्या पावसाच्या पाण्यामुळे बांगलादेशमध्ये थोडीशी पूरग्रस्त स्थिती झाली होती. ते मी झूम करून घेतलं आहे पण एवढं ते क्लिअर नाही दिसणार. दाखवतो मी तुम्हाला पुढे. चला. असं गार्डन केलेलं आहे. ते गार्डन, झोके, स्लाइड्स. चला. पाणी नाही तिथून सगळं बंगाल दिसतं. ते जे आपण तिकडे जे पाणी बघतो सगळं पाणी हे बांगलादेश आहे ॲक्च्युली. म्हणजे मेघालयामध्ये खूप पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळे ते पाणी तिकडे गेलेलं आहे. बंगाल पूर्ण पाण्याचं म्हणजे भरपूर भाग बांगलादेशच्या पाण्यामध्ये. ह्या डोंगराच्या त्या साईडला तिकडे बांगलादेश. तिकडं ऊन आहे, इकडे अंधार पडलाय. म्हणजे अंधार. आता किती वाजले? 6:30 वाजले. तिकडे ऊन आहे अजून, इकडे अंधार पडलाय. व्हिडिओ कॉल चालू आहे पूजाचा.
हे बघ पूजा ब्लॉग ब्लॉग मध्ये दाखवा ना मला. ठीक आहे तुला दाखवतो ना मग. तेव्हा बायकोने व्हिडिओ कॉल केलाय. बायकोने नवऱ्याने बायकोला व्हिडिओ कॉल केला. चल राहू दे छान आहे ना. छान आहे. व्यवस्थित राहा. हो सगळं चांगलं. निसर्ग खूप छान आहे. पण बापरे डोळे दुखतील असे सगळं. संध्याकाळचे 6:30 वाजले. खूप लवकर अंधार पडला इकडे. आता तुम्ही बघितलं इतकंच पूजाला व्हिडिओ कॉल केला. तिकडे आपल्या इकडे खूप ऊन होतं. इकडे अंधार पडलाय. आता आम्ही रूमला चाललोय परत. आज आम्ही मस्त आमच्या हाताने मेजवानी करणार आहे. तिकड म्हणजे आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून किचन त्यांचा रेंटने घेतलाय. आता मम्मी मामी वगैरे मस्त. खूप दिवस झालं घरचं खायला भेटलं नाही. इकडे एक तर नीट खायला पण भेटत नाही. बोर झालं इथलं खाऊन. इकडे फक्त फिरायला चांगलं आहे. जेवण एवढं खास भेटतच नाही इकडं. जेवणाला मजा फिरायला नाही. एक नंबर स्पॉट आहे. उद्या परत आम्ही जाणार एक डबल डेकर ब्रिज म्हणून जो नॅचरली तयार झालेला आहे. तर उद्याचं तुम्हाला दाखवतोच. आणि आपल्या इकडं पैना आणि सेम आहे. म्हणजे आपल्या इकडं पैना झाला. हा म्हणजे सिंधुदुर्ग जवळ झालं. वातावरण सिमिलर आहे थोडं पण मग मजा इकडे पण. भंडारदरा झालं. नाही हा, भंडारदरा लोणावळा एन्जॉयमेंट आहे. पण मग खाण्याची नीटले लोक खरंच हा. म्हणजे जराशे. चलो बाय. मस्त तुझी मम्मी. आम्हाला वडे तळायचे. हा आता इथे मस्त ब्रेड वडाची तयारी चालू आहे. पावसामध्ये गरमी गरम. काय म्हणतो मामा? मामा खायला तयार होईल. हा आज आम्हाला खूप दिवसानंतर आमच्या आयांच्या हातचं खायला भेटते. मस्त हॉटेलचं खाऊन एकदम बोर झालंय. आज मस्त बोर झाला. हा आज मस्त चपाती काय वांग्याची भाजी मसाले भात मसाले मस्त ब्रेड वडे. बारिश चालू आहे बाहेर. बारिश के मौसम में वा हा इथं मिरच्या पण आहे. एकच नंबर. मस्त पाऊस चालू आहे. इथं आम्हाला मस्त वड्यांचा वास. हा मस्त गरमागरम ब्रेड वडे खमंग मिरच्या. हा काय वास होते या गरमी नाही या थंडी आणि पावसामध्ये. रोजचा पाऊस चालू आहे. रोजचा पाऊस चालू आहे इकडे. थंडी पण आहे भरपूर. आणि इकडे आपल्यासारखा पदार्थ खायला भेटलाय. दिन बन गया. इथे सगळ्यांनी मस्त पोटभर जेवण केलं. जेवण झाल्यावर सगळे झोपले आणि आरामही झाला सगळ्यांचा. चला आता आजचा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.